दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शो दरम्यान महिलांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रणित मोरेसारखी विकृती आमच्या खारघरमध्ये राहते याची घृणा वाटते अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रणित मोरे यांच्या एका स्टँडअप शो दरम्यान प्रेक्षकांकडून महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. त्या वक्तव्यावर प्रणित मोरे यांनी हसून प्रतिक्रिया दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विविध स्तरातून तीव्र टीका सुरू झाली आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. वाद वाढताच प्रणित मोरे यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली. आपल्या हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसल्याचे सांगत त्यांनी खेद व्यक्त केला. मात्र या माफीनाम्यानंतरही संतप्त प्रतिक्रिया थांबलेल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी कठोर शब्दात निषेध नोंदवला. महिलांबाबत अशा प्रकारच्या वक्तव्यांना समाजात कोणतेही स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक व्यासपीठावरून व्यक्त होणाऱ्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी संबंधित व्यक्तीने घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. प्रणित मोरे यांच्या टीव्ही शोच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीनं या देशामधल्या महिला शक्तीला आणि एकंदरीतच भारतीय समाजाला निंदा वाटेल, त्यांच्याविषयी घृणा येईल अशा पद्धतीचं जे कृत्य चालवलेलं आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्यांचा धिक्कार करतो. या अशा पद्धतीची प्रवृत्ती ही खारघरमध्ये राहते याचा आम्हालाच याचं अतिशय घृणा वाटते. खरं तर यापूर्वी प्रणित मोरे खारघरचे आहेत याचा आम्ही अभिमानानं उल्लेख करत होतो. आज दुर्दैवानं त्याच खारघरमधले सर्व नागरिक प्रणित मोरे यांचा धिक्कार करतायत. स्वतःच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्त्रियांविषयीचे त्यांचे जे दृष्टिकोन त्यांनी मांडलेले आहेत किंवा त्यांच्या चॅनलवर मांडले गेलेले आहेत, त्यामुळं आज खारघरवासियांची मान शर्मेनं खाली गेलेली आहे. या अशा पद्धतीनं समाजामध्ये विद्वेष पसरवण्याचा, महिलांच्या विषयी त्यांचा अवमानजनक अशा पद्धतीनं वक्तव्य करण्याचा प्रणित मोरे यांना कुठलाही अधिकार नाही. अजून तरुण आहेत, वेळीच सुधारणं पाहिजे. सवंग लोकप्रियतेच्या पाठीमागं धावण्याचा त्यांचा हा जो प्रयत्न आहे हा त्यांना निश्चितपणानं समाजामध्ये खालीच घेऊन जाणार आहे. याच्या पुढच्या कालावधीमध्ये प्रणित मोरे यांनी जर अशाच पद्धतीनं जर बेमुरवतपणानं वक्तव्य केली तर याच्या पुढच्या कालावधीमध्ये अधिक आक्रमकपणानं आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये जावं लागेल. काल खारघरची मातृशक्ती ही त्यांच्या घरी गेली, पण ते घरातून गायब झालेले होते. त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये जर त्यांनी समाजामधल्या महिलांचा सन्मान केला नाही तर त्यांना खारघरमधून गाशा गुंडाळावं लागेल. अशा पद्धतीची तीव्र आंदोलनं ही आम्ही सगळे मिळून उभारू. या सर्व त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीच्या सवंग लोकप्रियतेचा ते आधार घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचा आम्ही सगळेच जण धिक्कार करतो आणि त्यांच्या परिवारानं त्यांना वेळीच योग्य ती बुद्धी द्यावी, परमेश्वराने त्यांना वेळीच बुद्धी द्यावी अशी परमेश्वराला प्रार्थना. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.